विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाजपच्या कोर कमिटीची एक बैठक झाली आणि ज्यात महायुतीत जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याचे अधिकार देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेत। मात्र तात्काळ शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्री सामंतांनी उत्तर दिलंय। किती जागा लढायच्या याचे अधिकार शिंदे आणि अजितदादांनाही असल्याचं सामंत म्हणाले। पाहूया। विधानसभेच्या जागा निश्चितीकरणाचा फॉर्म्युला निकष माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली। आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं की महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्याचे अधिकार फडणवीसांना देण्यात आले। मुंबईमध्ये भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीमध्ये कोर कमिटीची बैठक झाली, ज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात सर्व अधिकार फडणवीसांना देण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे। महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला फडणवीस निश्चित करणार। भाजपमध्ये कोणाला तिकीट द्यायचं हेही फडणवीस ठरवणार। 150 पेक्षा कमी जागा लढायचं नाही असं बैठकीमध्ये ठरल्याचं कळतं। विधानसभेच्या जागा निश्चितीकरणाचा फॉर्म्युला निकष जिंकण्याचं नियोजन आणि त्या आधारावर जागांचं वाटप, जागांची निश्चिती हा कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी ठरलाय आणि त्याची सुरुवात माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात त्यांना संपूर्ण अधिकार देऊन सुरू करण्याची भूमिका पक्षाने स्पष्ट केली। असा निर्णय मला असं वाटतं झालेला देखील नाही आणि होणार देखील नाही। मला असं वाटतं तिन्ही नेते मंडळी एकत्र बसून सन्माननीय तोडगा काढतील आणि बीजेपीची तिकीटं ठरवण्याचा अधिकार देवेंद्रजींना आहे, आमच्या तिकिटाचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांना आहे। त्याच्यामुळे थोडं मराठी भाषा असल्यामुळे वाक्यरचना पाठीपुढे होते। महायुतीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार देवेंद्रजींना दिलेत असं जर हा परत आणि एक कोणतरी फेक नरेटिव्ह सेट करत असेल तर तसं काही नाही। शेलार म्हणतायत की जागा वाटपाचा फॉर्म्युला फडणवीसच ठरवणार, पण शिंदेचे मंत्री उदय सामंतांना ते मान्य दिसत नाही। शिंदे आणि अजित पवार आपल्या पक्षांच्या जागा वाटपाचा निर्णय घेणार असं सामंत म्हणाले। महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या 288 जागा आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपनं ठरवलंय की 150 पेक्षा कमी जागा लढायच्या नाहीत। आता भाजपनं समजा 150 जागा लढवल्या तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी 138 जागा शिल्लक राहतात। आता 138 मध्ये समसमान ठरवलं तरी प्रत्येकी 69 जागा दोघांच्या वाट्याला येतील। तर महायुतीमधल्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून रोहित पवारांनी शिंदेंचं नाव घेत फडणवीस आणि अजित पवार यांना डिवचले। महायुती कोणाचा चेहरा पुढे करेल, पण मला असं वाटतं कोणाचाच पुढे करणार नाही, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांना करावा लागेल। का देवेंद्र फडणवीस साहेबांचा केला तरी अडचण येऊ शकते, दादांचा केला तरी अडचण येऊ शकते। एकनाथ शिंदे साहेब आता आहेत म्हणून मग उद्या वाद नको, त्यामुळे कदाचित त्यांचा चेहरा एकनाथ शिंदे साहेबच असू शकतात। फक्त विषय एवढाच आहे की एकनाथ शिंदे साहेब बोलत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणतात, दादा म्हणत असताना म्हणतात की माझी लाडकी बहीण योजना, आणि देवेंद्र फडणवीस साहेब या योजनेचं नावच घेत नाही। त्यामुळे हा जो गोंधळ आहे तो आधी मिटवावा। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं 90 जागांची मागणी केल्याचं कळतं। त्यामुळे दोघांनाही प्रत्येकी 90 जागा दिल्या तर भाजपसाठी 108 जागा राहतील। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।